हे आपलं गुलाबाचं झाड आहे. गुलाबाचं झाड जास्त खूप ऊन पडल्यामुळे बघा झाडं कसे वाळायला लागलेले आहेत आणि आता हे आपण सावलीला ठेवलेलं आहे. भिंत आहे तर भिंतीच्या सावलीला ठेवलं आहे. बघू आता राहते का वाळून जाते. आता तर खूप वाळलेलं आहे, तरी पण बघू. छान होतं झाड, मस्त छान फुलं लागत होते, पण ऊन खूप पडल्यामुळे झाड खूप वाळलं. आपलं झाडाचे नुकसान झाली, त्याच्यामुळं आपण आता ह्याला सावलीला ठेवलेलं आहे. आता आहे आपला भोपळ्याचा वेल आहे. छान बघा किती सुंदर भोपळ्याचा वेल आलेला आहे. मस्त मोठ्या टपामध्ये आहे आणि हा इकडं चाललाय. याला पण आपण असा इकडं देऊया. छान वेल वाढलेले आहेत. भोपळ्याचा काशी भोपळ्याचा वेल आहे. बघू आता त्याला भोपळे लागतायत का. छान वेल तर आहे सुंदर असा. हे दुसरं आपलं गुलाबाचं झाड होतं, पिवळं गुलाबाचंच होतं, ते पण वाळलंय बघा. ऊन खूप पडल्यामुळे गुलाबाची झाडं आपली वाळायला लागलेली आहेत. त्याला सावली नसल्यामुळे गुलाबाची झाडे वाळून चाललेले आहेत. आणि इथं बघा अपराजिताचा वेल आणि गणेश वेल किती सुंदर असा छान हे वाळलेल्या गुलाबावर चढायला लागलेला आहे. इथं आपण लावलेले आहे जास्वंदाची कटिंग, छान अशी फुटलेली आहे. सुंदर अशी फुटायला लागलेली आहे. जास्वंदाची कटिंग लावून घेतलेली आहे आपण. ती आता छान फुटत आहे. ती सुंदर आहे. तर आपली आबोलीची झाडं आहेत बघा, किती सुंदर आबोलीला फुलं लागायला लागलेले आहेत. आणि याला लागायला लागलेत किडे, त्याच्यामुळं खालची पानं अशी काढून ह्याचे साईडला टाकू. म्हणजे हे पांढरे बघा किती किडे झालेले आहेत. त्यामुळं अशी खाली पानं किड्याने भरलेले आहेत. ते आपण आता काढून माती थोडीशी खुरपून घ्यायची. तर ही माती आपण खुरपून घेतलेली आहे. ऊन खूप पडतंय, त्याच्यामुळे पानं बघा किती सुकलेली आहेत. आबोलीच्या झाडाची किती सुंदर आबोलीची झाडं आहेत आपली. माती साईडला गेलेली आहे, ती झाडांच्या मुळांमध्ये अशी टाकायची. म्हणजे मुळांवरती माती राहिली की मुळं सुकत नाहीत झाडांची. त्याच्यामुळे अशी साईडला गेलेली माती आपण आता हे मुळांवर टाकलेली आहे. आणि आता आपण याला लिक्विड फर्टिलायझर देऊया. हे बघा आपण किचन वेस्टपासून लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं आहे. तेच आपण आबोलीच्या झाडांना देणार आहे. इथं बघा गुलमेहंदीची फुलं किती सुंदर अशी झाडं आलेली आहेत. फुलं पण लागायला चालू झालेली आहेत. कळ्या भरपूर आहेत आणि फुलं पण लागायला लागलेली आहेत. सुंदर अशी छान झाडं आलेली आहेत. मस्त पिंक कलर आहे गुलमेहंदीचं. हे आपण लिक्विड फर्टिलायझर घेतलेलं आहे, ते आपण आता देऊन घेऊया. हे आता असं आपण लिक्विड फर्टिलायझर दिलेलं आहे. छान असं मस्त फुलं भरपूर लागत आहेत बघा, किती सुंदर फुलं आहेत आबोलीची. आपल्या गंधराजच्या कळ्या किती मोठ्या झालेल्या आहेत बघा. तर आपला लसूण आहे, गड्डे थोडेसे मोठे झालेले आहेत बघा. छान असं लसूण आहे.